धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जवळपास आता 2 महिने पूर्ण होतील, मात्र अद्यापही मंत्री म्हणून मंत्रालयातील धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी कायम आहे। विशेष म्हणजे मंत्रालयात मंत्र्यांची अनेक कार्यालयं जागेअभावी विखुरली आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या नावाच्या पाटीसह दालन रिक्त ठेवण्यात आलंय। त्यामुळे यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र 4 मार्चपासून पाहतोय आपण अद्यापपर्यंत मंत्रालयामध्ये त्यांच्या नावाची पाटी आपल्याला कायम पाहायला मिळते। पाहतोय आपण दुसऱ्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांचं कार्यालय होतं, ॲनेक्स बिल्डिंगमध्ये हे कार्यालय होतं आणि अजूनही पाहतोय आपण धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अशा प्रकारची पाटी जी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं जे आहे ते अलॉटमेंट या दालनाचं होऊ शकलेलं नाही। खरं तर नियमानुसार आपण जर पाहिलं तर मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी PWD कडनं जे आहे ती कारवाई केली ते जे लावलेले बोर्ड असतील पाट्या असतील त्या काढल्या जातात, मात्र ही पाटी जी आहे ती कायम ठेवलेली आहे। त्यामुळे नेमकं ही पाटी कायम ठेवण्याचा नेमका उद्देश काय आहे आणि मंत्र्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दालनाचा तुटवडा असताना सुद्धा हे दालन अद्यापर्यंत रिक्त का ठेवलं गेलेलं आहे, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कृष्णा कापरेसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।